बातमी नाशिकमध्ये आहे, कारण नाशिकमध्ये महाविकास आघाडीत गोंधळाची स्थिती आहे। जागा वाटपामध्ये युती धर्म पाळण्यात आलेला नाही असंही समोर आलंय। अनेक प्रभागांमध्ये दोन दोन पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत आणि त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली आहे। ठाकरेंची शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक काल पार पडली। आता आज कोण कोण माघार घेणार याकडे मात्र लक्ष आहे। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, आघाडी धर्म पाळला जात नाही असं कळते, गोंधळाची स्थिती आहे, काय नेमकी परिस्थिती? प्रज्ञा, आपण बघितलं तर नाशिकमध्ये भाजप विरोधात सर्व पक्षीय खरं तर हे एकवटलेले आहेत। महाविकास आघाडी आणि मनसे देखील एकत्र आलेले आहेत आणि विशेष म्हणजे खरं तर 4 दिवसांपूर्वी त्यांचा समन्वय झालेला होता, बैठकी झाली होती आणि जागा वाटप देखील निश्चित जवळपास झालं होतं। काही जागांवर आमचं अजूनही चर्चा सुरू असं सांगितलं जात होतं, मात्र आपण बघितलं तर अजूनही काँग्रेसकडून यादीही जाहीर झाली नाहीये। आज माघारीचा दिवस आलेला आहे आणि सर्व गोंधळाची परिस्थिती बघायला मिळते। महाविकास आघाडीत कुठेतरी बिघाडी झाल्याचं दिसून येते, कारण जागा वाटपामध्ये युती धर्म हा पाळण्यात आलेला नाहीये। अनेक प्रभागांमध्ये दोन दोन पक्षांनी उमेदवार हे दिलेले आहेत आणि एकंदरीतच यामुळे काल देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रभारी सुनील भुसारा असतील, काँग्रेसचे पदाधिकारी असतील आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक समन्वयाची बैठकी पार पडलेली आहेत आणि या सर्व परिस्थितीवरती कसा तोडगा काढता येईल यावर देखील चर्चाही झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आज कोण कोण माघार हे घेतील याकडे लक्ष हे लागलेलं आहे। दरम्यान आपण बघितलं तर भाजपमध्ये देखील एकीकडे सर्व 122 जागांवरती निवडणूक हे लढवणार होते, मात्र 118 जागांवरती उमेदवारी देण्यात आले आहेत। भाजपमध्ये देखील तीच परिस्थिती बघायला मिळते, सर्व गोंधळाचं हे चित्र आहे। त्यामुळे आजचा दिवस जो आहे माघारीचा तो महत्वाचा आहे। दुपारी 3 नंतर निवडणुकीचं खरं चित्र हे स्पष्ट होईल। नक्कीच प्रांजल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।